इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा, पक्षाची कार्यकारिणी आणि विविध सेलची नियुक्तीपत्र वाटपांचा कार्यक्रम खंडेलवाल भवन इथं आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी विविध नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचा शब्द दिला। इचलकरंजी शहराला यापूर्वी निधी दिलाय, आचारसंहिता संपल्यानंतर आणखी निधी देऊ। दूधगंगा नदीतील पाणी देऊ नका अशी मागणी काहींची होती, तर काही जण शुद्ध आणि मुबलक पाणी द्या म्हणत होते। अशावेळी अनावधानानं माझ्या तोंडातून अपशब्द गेला, त्यावेळी माफीही मागितली होती असं त्यांनी सांगितलं। पाणी देऊ नका असा दबाव आणि इकडे पाणी शुद्ध पाहिजे असा दबाव, आणि त्यामुळे माझ्या तोंडून अनावधानं काही शब्द गेलेले होते। वास्तविक ते माझ्यासारख्या माणसाच्या तोंडातून ते जाणं योग्य नव्हतं, आणि त्याच वेळा मी तुमची सर्वांची माफी मागितलेली होती। मी आज तुम्हाला वचन देतो की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हा एक विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला व्यक्त करतो। बंधुभगिनींनो, या पुढच्या काळात इचलकरंजी शहरामध्ये आपण कोण आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, आम्हाला फक्त या इचलकरंजी शहराचा विकास। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्या मागे उभं राहून त्याला विजयी करूया असं आवाहनही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, अमित गाताडे, आदिल फरास, धोंडीलाल शिरगावे, सुभाष मालपाणी, संतोष धुमाळ, यासीन मुजावर, माधुरी चव्हाण आदी उपस्थित होते।